महाराष्ट्रावर दुहेरी संकट आलंय। मुंबई ते रायगड कोकण पट्ट्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे, तर दुसरीकडे गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 4 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इथं पावसाच्या हलक्या सरी बरसतील। परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये 21 मार्च म्हणजेच आज गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वादळी वारा वाहतील। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अलर्ट देण्यात आलाय। 22 आणि 23 मार्च रोजी देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे, तर उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। रेणापूर तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालंय।